सुट्ट्या तेलाच्या विक्रीवरती बंदी घालणं अन्यायकारक असल्याचं मत लाकडी घाण्यावरती तेल काढणाऱ्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केलंय। एफडीएच्या नियमाप्रमाणे आम्ही आमच्या तेलाच्या प्रत्येक बॅचमधील पोषण मूल्य प्रयोगशाळेकडून काढून घ्यायला तयार आहोत, तसंच तेलाच्या बॉटलवर प्रकाशितही करू असं व्यावसायिकांचं म्हणणं आहे। मात्र एफडीएसोबत वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतंच उत्तर मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। व्यावसायिकांसोबत आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूया। राहुल, जो अन्न व औषध प्रशासन विभागाने निर्णय घेतलाय, काय वाटतं तुला त्या निर्णयाबद्दल? माझं जे तेल आहे, जे लाकडी घाण्याचं तेल आहे, हे पूर्ण शुद्ध आहे। याच्यात कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह केमिकल्स प्रक्रिया वगैरे काही नाही आहे। आणि इव्हन आमचं सिस्टम असं आहे, याच्यामध्ये लाकडी घाण्याच्या इनिशियल स्टेजच्या व्यवसाय जगाचं तुम्ही जर मटेरियल जर आणलं तर ते आम्ही समोरासमोर काढून पण देतो। आणि आमचं जे आहे हे शुद्धतेची 100% गॅरंटी आहे। त्याचा याच्यामध्ये आता इम्पॅक्ट आम्हाला असा व्हायला लागला आहे की आमच्या तेल उत्पादनासाठी जे एफडीएने नियम काढले आहे की बाबा तुम्ही प्रत्येकाचं न्यूट्रिशन व्हॅल्यू ठेवा किंवा याच्यामध्ये सगळ्या गोष्टी बदल करा, जे आता रेग्युलर करतात त्या पद्धतीने आता आम्ही सगळे बदल तर केलेले आहे। फक्त आम्हाला याच्यातला एक मेजर फॅक्टर राहिलेला आहे, तो म्हणजे न्यूट्रिशन व्हॅल्यूचा, जो की आता मी एफडीएला एक मेलसुद्धा टाकलेला त्या संदर्भात। कारण की आम्हाला जर याचं न्यूट्रिशन व्हॅल्यू प्रत्येकाचं काढायचं, आता साधारणतः माझ्याकडे 9 प्रकारचे तेल आहे। 9 प्रकारच्या तेलामध्ये साधारणतः प्रत्येकाचं न्यूट्रिशन व्हॅल्यू जर काढायचं म्हटल्यावर लॅबमध्ये साधारणतः एका याचं काढायला 3,500 ते 4,000 रुपये खर्च असतो, जे की आमच्यासारख्या साधारण लघु उद्योजकाला हे परवडतच नाही। तर त्या संदर्भातच मी एफडीएच्या ईमेल आयडीवर एक माझा मेसेज टाकला आहे स्वतःचा मुंडे साहेबांना की याच्यामध्ये जर याची गव्हर्नमेंटची कुठली लॅब असेल तर ते आम्हाला तुम्ही उपलब्ध करून द्या, किंवा त्या व्यतिरिक्त दुसरा काही ऑप्शन असेल ते आम्हाला सांगा। म्हणजे काय, आम्ही कमी पैसे पे करून आम्ही त्याचं प्रत्येकाचं हे करू शकू। म्हणजे न्यूट्रिशन व्हॅल्यू काढून द्यायलाही प्रत्येक बॅचची तुमची तयारी आहे, फक्त तो खर्च कमी झाला तो खर्च कमी झाला पाहिजे, जे की आम्हाला आता परवडत नाही। कारण की आता काय 2026मध्ये आता प्रत्येक सीड्सचे भाव खूप वाढलेले आहे। तर त्यामुळे आमचा जो नफा आहे हा खूप म्हणजे खूप कमी झाला आहे। आत्ताच्या कंडिशनमध्ये आम्ही जे व्यवसाय करतो हा नो लॉस नो प्रॉफिटमध्ये करतो आहे। त्याच्यामुळे माझी फक्त मागणी एवढीच आहे की जे आता एफडीएने नियम काढले त्यामध्ये फक्त ज्या ह्या गोष्टी केलेल्या आहेत याच्याबद्दल आम्हाला जरा स्पष्टता द्यावी किंवा मार्गदर्शन करावं। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।